वा जेणेकरून तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचली जातील। आपल्याकडे वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत, ती देताना फार महत्त्वाचं असतं, अन्यथा तुमचे पॉइंट्स मोजले जाणार नाहीत, तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही तर। आणि त्यानंतर स्कोरिंगमध्ये देखील आमचे स्कोरर देखील आपण पाहतोय। चला, आमचे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे अक्षयजी बासरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ। आपल्या कॅमेरामन जरा आपलं व्यासपीठ कव्हर करा, मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय। साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। त्यानंतर आमचे सन्माननीय रुपेशजी ठोंबरे साहेबांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। रुपेशजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। आमचे गणेशजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते हे सन्मान या ठिकाणी केले जात आहेत। त्यानंतर आमचे हार्दिक खारके यांचं देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमच्या स्पर्धेचे आयोजक गणेशजी दलवे यांच्या माध्यमातून केला जातोय। प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय गेले 2 दिवस केला जातोय। अगदी मानाची आणि सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा। त्यानंतर आमचे गणेशजी धुले साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आमचे स्कोरर आपण पाहताय ऑफिशियल गणेशजी दलवी आमच्या समूहामध्ये जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया। टॉस जिंकला बेकरे टीमनं बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले। स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय नवीन, नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय प्रशांत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय। पहिलं P1चं षटक हाताळण्यासाठी सागर मानगाव टीमकडनं। कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये जागा बनवली होती मानगाव टीमनं। आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय बेकरे टीम आणि दोन्ही आता एकमेकांच्या अगेन्स्ट। पहिला चेंडू पाठीमागे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, एफर्ट चांगले होते, अगदी हाताला स्पर्श करून चेंडू इथे मट खाली निसटलाय, झेल ड्रॉप झाली आहे। प्रयत्न चांगले होते, उलटा धावत होता, कठीण आहे उलट झेल पकडणं, परंतु त्यानं प्रयत्न अप्रतिम केले। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुहेरी पद्धतीची धाव। नवीनला मात्र जीवदान मिळालं, त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल हे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या 17 मध्ये नवीन स्ट्रायकिंग एंडवरती हा फटका चांगला आहे, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। नवीनचा वार येतोय चौकार। थँक्यू। चौकार आला, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 6। झेल सुटला, लगेच चौकार आला। इनफिल्डला खऱ्या अर्थानं फार चांगला खेळतो नवीन, कारण की त्याच्याकडे अनुभव आहे, क्रिकेट सातत्यानं खेळलाय, बरेच क्रिकेटमधील उतार चढाव त्याने देखील पाहितलेत। ऑन साईडला फटका खेचायचा होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, अगदी समीरण डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते। जमिनीला समांतर चेंडू निघून गेलाय, अपेक्षा केली होती उचलीची, परंतु ती उचली इथे प्राप्त करू दिली नाहीये गोलंदाजानं। सागर तो देखील हुशार आहे, चाणाक्ष आहे, त्याने देखील या स्पर्धेमध्ये फार चांगली गोलंदाजी केली आहे।
हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण दूर राहतील तोपर्यंत चेंडू फरार झालाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार, मिळतील 4 धावा. दोन चौकार आपण पाहतोय नवीनच्या बाटमधून आलेत. धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 10 वरती पहिलं षटक चालू असताना. हा देखील फटका चांगला आहे परंतु यावेळी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी काऊ कॉर्नरमध्ये मिळेल फक्त सिंगल. सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानामध्ये चालू आहे. सिंगल डबल त्यानंतर जसा रडारमध्ये चेंडू येईल त्याच्यावरती मोठा फटका, आक्रमण देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकंदरीत चांगला क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. सागर त्याच्या समोर आता आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो टीमचा कॅप्टन प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका खेचायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगली फील्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव आली. षटक क्रमांक या ठिकाणी पहिला समाप्त झाला. आमचे पंच आम्हाला दर्शवत आहेत, खऱ्या अर्थानं आयोजक आहेत राजेंद्रजी वैखिरे, त्यानंतर नवनाथजी दलवी माली आणि आमचे जॉन्टी भाऊ ऋतिक असेल यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहत आहे. मेहनत त्यांची आपण पाहत आहे, गेले 2 दिवस अप्रतिम मेहनत या स्पर्धेसाठी. प्रत्येकावरती अगदी बारकाईनं लक्ष ठेवलं जातं. मान्यवर आले की त्यांचं स्वागत समारंभ त्यांच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाजीसाठी आलाय, दुसरं षटक घेऊन आपण पाहताय चैतन्यानं खऱ्या अर्थानं काल सर्वांची मनं जिंकली होती. कालचा दिवस जर कोणाच्या नावावर राहिला असेल ना तर चैतन्य. त्याच्या पायाला काल दुखापत झाली, ती बाजूला सारत टीमला गरज होती, मैदानावरती उतरला आणि आपल्या टीमला अगदी सेमीफायनलमध्ये घेऊन आलाय. पहिला चेंडू लोअर फुलटॉस हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपली झेल. चैतन्यचा जसा नाव घेतला त्याच्या नावाला साजेची अशी त्यांनी कामगिरी करायला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती प्रशांत सारख्या फलंदाजाला जो सेट झाला होता त्याला मात्र माघारी धाडलं. थँक्यू डीजे, थँक्यू. प्रशांत बाज झाला, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सोमेश्वर. पहिला चेंडू आडव्या बाटमधून खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल कंप्लीट झाली आहे. झेल आल्या पावली माघारी धाडलाय. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात चैतन्याला. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. सोमेश्वर हा देखील बाद झालाय, त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. प्रशांत बाद झाल्यानंतर त्याला देखील क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे, अनुभवी प्लेयर आहे. समोर टॉस केलाय चेंडूला, फुल टॉस होता. अगदी पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू ड्राईव्ह केला. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतीये. अंकुश धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नवीन आला आता स्ट्राईक वरती. चैतन्याकडे व्हेरिएशन आहे, प्रत्येक चेंडू वेगळ्या शैलीने फेकतो.
ऑन साइडला प्रॉपर टायमिंग विथ द स्पिन केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ही ताकद आहे नवीनची. हालाय षटकार. एकोणवीस धावा धावफलकावरती या षटकाराच्या साह्यानं चैतन्यावरती आक्रमण स्वीकारलंय नवीननं. आणखीन एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कंप्लीट झाली. झेल सागरने झेल पकडली आहे आणि एक षटकार मारल्यानंतर मात्र त्याला परतवलाय तो चैतन्यानं. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. सेकंड गेंडवरती आपण पाहतोय गजानन कमी गतीनं टाकला होता. विथ द स्पिन आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या बाटमधून हा फटका खेचून काढला. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण करत असताना. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आहे. 2 धावा आल्यात. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्त्वपूर्ण 3 गडी बाद झालेत. नवीन बाद झाला. प्रशांत बाद झालाय. सोमेश्वर बाद झालाय. आता अंकुश आणि गजाननवरती ही संपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. इथून आता त्यांना जबाबदारीनं शेवटच्या षटकामध्ये खेळ करायचा आहे. अंकुश आणि गजानन. धावसंख्या जाऊन पोचली 21. 3 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती येणं फार गरजेचं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीसाठी आलाय राजेंद्र. बॅटिंग लाईनअप देखील आपण पाहतोय मानगाव टीमची फार मोठी आहे. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहत होतो त्यांच्या समोर खेळ करत असताना मोठी धावसंख्या ठेवणं फार गरजेचं आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप. अंपायर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अंपायरने हेरलं त्यानंतर मात्र आम्हाला निर्णय सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. अव्वंतरची धाव धावफलकामध्ये ॲड केली जाते. 22 धावा आता धावफलकावरती आपण पाहताय. 22 धावा धावफलकावरती. अंकुश स्ट्रायकिंग एंडवरती. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. एखादा मोठा फटक्याच्या शोधात असेल इथून बेकरी टीम. तो येणार का? आणि इथे मात्र जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि दुसरी धाव घेताना इथे फलंदाज मात्र बाद झालाय. थँक्यू डीजे थँक्यू. 23 धावा धावफलकावरती. 5 चेंडू अजूनही बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती. तिथे जीवदान मिळालं होतं खऱ्या अर्थानं अंकुशला. झेल ड्रॉप झाला होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये आपले विकेट देऊन बसला. आता ही कितपत योग्य आहे हे देखील पाहावं लागेल कारण की अंकुशचं 5 चेंडू मैदानावरती असणं फार गरजेचं होतं. शेवटचं षटक मैदानामध्ये होतं. आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय. चौकार.
थँक्यू डीजे थँक्यू. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत राजेंद्र या गोलंदाजाचे. 27 धावा धावफलकावरती. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत होता परंतु त्याच्यावरती प्रति हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी बॅकफुटवरती येऊन फ्रंटफूट पंच करायचा होता परंतु प्रयत्न असफल ठरला गेला. हा आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 27. जबरदस्त चेंडू. अपील तंत्राचा वापर. अंपायर सांगतात इट्स आउट. इट्स आउट. फलंदाज बाद. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका इथून आता बेकरी टीम पाहत असेल परंतु तिथेच मानगाव टीम बोलत असेल 2 चेंडू इथे निर्धाव टाक. चार चेंडू झालेत. धावसंख्या आपण पाहतोय तिथे स्थिरावली आहे 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 27 धावा धावफलकावरती खऱ्या अर्थानं लागल्या गेल्या. 3 षटकांची मॅच आहे. 10ची सरासरी राखणं गरजेचं होतं. 27 पर्यंत पोहोचलाय. ऑन साईडला हा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतंय परंतु क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेसाठी. अगदी स्ट्रायकिंग एंड कडे फेकी झाली आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद घोषित केलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉट स्ट्राइक एंड वरती. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत 1 चेंडू मध्ये. थँक्यू. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. ललित स्ट्रायकिंग एंड वरती. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी चैतन्याचा आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाजी ते बाद होईल. 31 धावा धावफलकावरती टार्गेट असेल 18 चेंडू आणि 32 धावसंख्येचं. थँक्यू डीजे थँक्यू. 31 धावा झाल्यात. 32चं टार्गेट आहे मानगाव टीम समोर.
येणारे 18 चेंडू 32 धाब्यांची गरज आहे. टार्गेट सेट केलं गेलं आहे बेकरे टीमकडून 32 या धावसंख्येचं. ते टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चैतन्य आणि त्याच्या साथीनं चैतन्य आणि रोशन आपण पाहताय फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बेकरे टीमकडनं आपण पाहताय P1चं पहिलं षटक घेऊन आलाय गजानन. 32चं टार्गेट आहे. शेवटपर्यंत ही मॅच पाहायला मजा येईल. मागची मॅच देखील फार चांगली झाली होती. बेकरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपलोली क्वार्टर फायनलची मॅच. आता ही सेमीफायनलची मॅच इथून जिंकलात तर मेगा फायनलचं तिकीट तुमच्यासाठी. पहिला चेंडू फेस करतोय चैतन्य गजानन यांचा. पहिला चेंडू कमी गतीने टाकला होता, त्याला पीक केलाय. अगदी कव्हर मधून चेंडू काढलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना चैतन्य पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं भव्य स्वागत करतोय. 4 धाब्यानं चौकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडूवरती चौकारानं स्वागत केलं चैतन्य या फलंदाजानं. 4 धाबा आल्यात. 32चं पाठलाग करायचं आहे. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पाठलागाला पहिला चेंडूपासून सुरुवात झाली आहे. यावेळी गुडघे टेकून ऑन साईडला फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय गोलंदाज गजानननं. व्हेरिएशन मध्ये गोलंदाज करतोय, त्याला कमबॅक करणं माहिती आहे. इथे चिक्की सिंगल. अगदी यष्टीरक्षकानं प्रयत्न जरूर केले, चेंडूला अडवलं, परंतु एक धाव मात्र वाचवू शकला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, डायरेक्ट हिट केली त्यानं, परंतु तोपर्यंत पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता. पाच धावा धावफलकावरती आपण पाहताय. ऑन साइडला विथ द स्पिन केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे रोशनच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चैतन्याने चौकार लगावला, त्यानंतर सिंगल घेतली, नॉन स्ट्राईक एंड वरती आला, रोशनला स्ट्राईक वरती आणलं. रोशनने मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आणलाय, जो गजानन सकाळपासून प्रभावित करत होता गोलंदाजीमधून, त्याच्यावरती आक्रमण स्वीकारलंय. त्याच्या पहिल्याच षटकामध्ये धावा बनवण्याचा मानस इथे यशस्वी ठरलाय. यावेळी अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक उत्तम दर्जाचं क्रिकेट कसं पद्धतीने खेळलं जातं हे मैदानामध्ये दाखवत आहेत मानगाव टीमचे हे दोन्ही फलंदाज चैतन्य आणि त्याच्या साथीनं रोशन. धावसंख्या जाऊन पोहोचली 12, बिनबाद 12 ही धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 32चा तुम्हाला पाठलाग करायचंय 18 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी गोलंदाजानं ओळखलं, फलंदाजाचा ट्रान्स बदलतोय, पुढे सरसावतोय, त्याने टप्पा थोडा मागे ठेवला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षकानं देखील चांगली कामगिरी केली.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चैतन्य पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12. 32चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या 20 धावा. म्हणजे प्रति षटक आता तुम्हाला 10ची सरासरी ठेवायची आहे. ज्या सरासरीने खऱ्या अर्थाने या धावा बनवायच्या होत्या ती सरासरी कायम राखली आहे मानगाव टीमनं. परंतु आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये तुम्हाला इथून बनवायच्या आहेत त्या 20 धावा प्रति षटक 10च्या सरासरीनं. ललित आलाय दुसरं षटक घेऊन. ललितने खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. सर्वांना खऱ्या अर्थानं मोहात पाडलं आपल्या गोलंदाजीतून. चांगली गोलंदाजी ललितची राहिली आहे. त्यांना आतापर्यंत एक मेडन षटक हाताळलं या स्पर्धेमध्ये. त्यानंतर एका मॅचमध्ये 5 विकेट हॉल देखील त्यांनी घेतलाय. जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा हा ललित चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्या समोर तेवढा ताकदीचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे रोशनचं. बारा चेंडू 20ची गरज गोलंदाजीसाठी आलाय ललित. त्याच्या समोर आपण पाहतो रोशन. नेक्स्ट पहिला बॉल फेस करेल रोशन. पहिला चेंडू अगदी खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी डेंजर एंड झोन कडे होता रोशन, परंतु पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. कमालाची रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळतीये. धावा हव्या, धावांसाठी धावाधाव करायची आहे. 12 चेंडूंमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. आता 11 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता समीकरण बदललं जाईल. इथून तुम्हाला आता कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूचा कॅल्क्युलेशन करून आता मात्र क्रिकेट मैदानावरती खेळावा लागणार आहे. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॅट ड्रिल करून दाखवतात मला या प्रकारचा फटका खेचायचा होता, परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर आपण डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. कधी आपण पाहतोय मानगाव टीम हवी होताना आपल्याला पाहायला मिळाली, तर कधी बेकरी टीम देखील आपल्याला हवी होताना पाहायला मिळते. सेमीफायनल गावदेव चषक 2024ची पहिली. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. वेगानं धावतील. सोमेश्वर आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र मिळतील त्या 2 धावा. चांगली फील्डिंग, चांगला स्टॉप. टीमसाठी आता प्रयत्न करायचे आहेत. फायनलमध्ये जर का आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी, फलंदाजी, फील्डिंग डिपार्टमेंट आता तुम्हाला सुधारावं लागेल. तिथे तुम्ही चांगली कामगिरी केली तर मात्र फायनलपासून तुम्हाला रोखू शकत नाहीत, परंतु एक चुकी तुम्हाला माघारी देखील फिरवेल. ललित चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. ऑन साईडला फटका खेचायचा होता, सरळ घेतलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळाली. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. मिळतील 4 धावा. चौकार आला. चांगला स्टॉप केला होता खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रशांत होता, टीमचा कॅप्टन. त्यानं चांगला स्टॉप केला होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हुलकावून देत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. आणि इथे मात्र झेल कंप्लीट झाली आहे. यष्टी रक्षकानं थोडीशी चुकी जरूर केली होती, परंतु फ्लाइंग स्लिपला या छोट्या क्षेत्ररक्षकानं बॅकअप दिलं आणि इथे झेल कंप्लीट केला. मोठी विकेट आली आहे. रोशन इथून मात्र बाद झाला. पहिला आदरा मिळतोय मानगाव टीमला, फलंदाज रोशनच्या स्वरूपामध्ये.
थँक्यू डीजे थँक्यू. 7 चेंडू आणि आता 12 धाब्यांची गरज. 20 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 12चं समीकरण आलं. रोशन इथे मात्र बाद झालाय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु त्या प्रयत्नामध्ये अगदी बॅटची वरच्या हिस्साला बॉल लागला आणि यष्टीरक्षकाकडे निघाला. तिथे मात्र यष्टीरक्षकानं चुकी जरूर केली होती परंतु बॅकअपला आलेला फ्लाइंग स्लिपचा छोटा क्षेत्ररक्षक त्यानं मात्र चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. राजेंद्र 3ऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज. शेवटचा एक चेंडू बाकी या षटकातील. ललितचा 7 चेंडू 12 धावा. वेगवान पद्धतीचा चेंडू, गतिमान चेंडू. अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर केला जातोय. षटक क्रमांक इथे दुसऱ्या समाप्तीचा इशारा आला. 6 चेंडू 12ची गरज आहे. काय मॅच चालू आहे मैदानामध्ये. दर्जेदार हे क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं. 6 चेंडू 12 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट हे मानलं जातो आणि ते आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळतंय. 6 चेंडू 12 धाब्यांची गरज. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती देणार, कोणता गोलंदाज वापरला जाणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं कारण की हे 6 चेंडू महत्त्वपूर्ण आहेत. हे 6 चेंडू मेगा फायनलमध्ये घेऊन जाणारे 6 चेंडू आहेत. त्यासाठी मात्र आता भरपूर सारे प्रयत्न बेकरे टीमकडनं केले जातील कारण की चैतन्य अजूनही मैदानावरती आहे. त्याला थांबवायचं आहे. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे. शेवटच्या षटकामध्ये केली जाईल का की त्या उलट चैतन्य मात्र या धावा कंप्लीट करेल, आपला संघाला विजयाची मोहर उमटवून देईल हे पाहावं लागेल. पराग 6 चेंडू 12ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू 12ची गरज. जबरदस्त मॅच शेवटच्या अगदी मुवमेंटवरती आली आहे. क्रुशल मुवमेंटवरती आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू 12ची गरज आहे. एक एक चेंडू हा पूर्ण महत्त्वपूर्ण या मॅचमध्ये. 6 चेंडू 12ची गरज आहे. पराग आलाय 3रं षटक घेऊन. त्याच्या समोर आपण पाहतोय चैतन्य. हा कुटाप्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कोणताही इशारा देत नाहीये म्हणजे आज निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव आला. 5 चेंडू आता बनवायचे आहेत. 12 धावा. एक एक चेंडू महत्त्वपूर्ण आहे. कॅल्क्युलेशन करून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून शांत पद्धतीने क्रिकेट खेळायचं आहे. 5 चेंडू 12ची गरज आहे. मानगाव टीम एकीकडे आपण पाहतोय बेकरे टीम. या दोन टीम दरम्यान आपल्याला ही बिग लढत पाहायला मिळते. कोणता संघ मेगा फायनलमध्ये जाऊन थांबेल यासाठी ही लढाई आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. जबरदस्त फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी स्वतः कर्णधार चेंडू खाली आलेत आणि झेल कंप्लीट केली आहे. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा चैतन्याला परतावलाय. जो मॅच मध्ये कधीही शिरकाव करू शकला असता त्याला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होईल. आकाश थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत लावून प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. गेले 2 दिवस फार चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून लावलं जातं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष असं स्वागत करूया. पराग या मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय.
विश्वास त्याच्यावरती ठेवला कर्णधारानं आणि तशी कामगिरी तो करतोय देखील. हा आणि इथे आपण पाहतोय फुल टॉस होता, फुल टोल वसूल करायचा होता, परंतु प्रयत्न फसला, त्याला मात्र ब्लॉक करून घेतला. आणि इथे आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. सागरला इथं परतावं लागेल. थँक्यू डीजे, थँक्यू. हाच तो पराग. मागच्या मॅच मध्ये या परागच्या अगेन्स्ट धाबा आल्या होत्या, परंतु त्याच परागला पुनश्च एकदा कर्णधाराने विश्वास दर्शवला आणि त्याने त्या विश्वासानं मैदानामध्ये गोलंदाजी केली बेधडक. 3 चेंडू आतापर्यंत अप्रतिम त्याने फेकलेत. 3 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. आता उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत त्या 12 धावा. या स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर का जिंकायचं असेल, विजय संपादन करायचा असेल ना, तर या 12 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज. गावदेव चषक 2024 वाकसकरांचं हे आयोजन दर्जेदार. सेमीफायनलची ही मॅच. ऑन साइडला हा फटका, क्षेत्ररक्षक लांबवरून आलेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो ॲक्युरेट पाहायला मिळतोय, परंतु दुसरी धाव इथे मिळणार नाहीये. एकाच धावेवरती थांबावं लागेल. एक धाव आली आहे म्हणजे आता 2 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. एक रन्स महत्वपूर्ण या मॅच मध्ये. आता रोशनला प्रश्न पडला असेल मी का चुकी केली. मला शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं होतं. रन कोणतीच नाही का, 1 शॉट म्हणजे कोणतीच रन नसेल. 2 चेंडू कंपल्सरी 12 बनवायचे म्हणजे 2 बिगी डाव आहेत. 2 मोठे फटके आले तर तुम्ही या मॅच मध्ये विजय व्हाल आणि मेगा फायनल मध्ये, गावदेव चषक 2024च्या मेगा फायनल मध्ये थेट तुमचा प्रवास असेल. 2 चेंडू 12 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. 2 चेंडू 12 धाब्यांची गरज. पराग आणि पराग बेकरे टीम कडनं गोलंदाजी करतोय शेवटच्या स्लॉगर मध्ये. 12 धावा त्याला बचाव करायचा होता आणि त्या 12 धावांचा बचाव करत असताना 4 चेंडू अप्रतिम त्याने हाताळलेत. आता 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. स्टॅकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज राजेंद्र. इथे मात्र बिगिट आलाय, चेंडू चाललाय, हवाई सफर, षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. थँक्यू. क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखला जातो आणि तेच चित्र आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. फलटवार केलाय. 2 चेंडू 12ची गरज होती, आता बनवायचा 1 चेंडू आणि 6 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. स्टॅकिंग एंड वरती आपण पाहतोय राजेंद्र, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्यानं मात्र दर्शवलाय या धावांचा पाठलाग मी सहजरित्या करू शकतो. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज. गोलंदाजी मागवते आपण पाहतोय परागला. स्टॅकिंग एंड वरती राजेंद्र, शेवटचा 1 बॉल आणि 6 धावा. सगळीकडे शांतता पसरली आहे. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आणि इथे फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल कंप्लीट केले, थोडी ताकद कमी पडली आणि इथे मात्र मेगा फायनल मध्ये जागा कन्फर्म केली आहे. ती बेकरे टीमनं लेट आले पण थेट झाले. जबरदस्त खेळ. थँक्यू डीजे, थोडं थांबा डीजे. जबरदस्त खेळ आजच्या संपूर्ण दिवस